मैत्रिणींनो, आज आपण शिकणार आहोत क्रोशाचे विणकाम. त्यासाठी लागणारे साहित्य: उलनचा बंडल, 9 नंबरची क्रोशाची सुई. प्रथम या 1 नंबरच्या बोटाला दोरा गुंडाळून घ्यायचा. दोरा गुंडाळल्यानंतर या 2 बोटांमध्ये एक टोक पकडून ठेवून सुई पेन पकडतो त्याप्रमाणे पकडून सुईवरती दोऱ्याची आडी टाकायची. आडी टाकल्यानंतर ह्या 2 बोटांमध्ये एक टोक आणि पकडून ठेवायचे. ते पकडल्यानंतर सुईवरतून असा दोरा टाकून मागे खेचायचा. याचप्रमाणे असे करत राहायचे. तेव्हा या 2 बोटांमध्ये जी साखळी तयार झाली ती दाबून ठेवायची आणि पुढे दोरा थोडा लूज सोडून सुईवरती टाकून मागे खेचायचा. अशाप्रमाणे साखळी विणत जायची. क्रोशाचे विणकाम शिकताना सर्वप्रथम साखळी करायला शिकायची असते. त्यानंतर त्याच्यावरती खांब टाकायचे. तर खांब आपण पुढच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. तर सर्वप्रथम आपण साखळीच करायला शिकूया. अशा प्रकारे साखळी विणायची. कुठलेही विणकाम करताना पहिले साखळीच घ्यावी लागते. साखळीतनं खांब तयार करायला शिकायचे. खांब तयार झाल्यानंतर जी आपण या सुईवरती दोरा टाकतो याला मुकऱ्या म्हणतात मराठीमध्ये. पण मग आता तो शब्द कोणी वापरत नाही, तर मग सरळ साखळीच म्हणतात त्याला.